मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे सोलापुरातील शेकडो ग्रामस्थ बेघर झालेत। या ग्रामस्थांनी पत्रा शेडचा आसरा घेतलेला आहे। गाव घर सोडून बेघर झालेल्या पूरग्रस्तांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी। आपण सध्याची दृश्य बघतोय। पुरामध्ये सगळं काही वाहून गेलेले, घर गेलं, शिवारही गेले आणि ते सगळेच ग्रामस्थ पत्र्याचा शेडचा आधार घेताना दिसतात। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेपा यांनी। जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे अनेकांचा संसार उघड्यावर आलाय। अनेक गावं अख्खीच्या अख्खी महापुराखाली अडकलेली आहे। ग्रामस्थांनी कसाबसा आपला जीव वाचवलेला आहे। अतिशय विदारक अशी परिस्थिती निर्माण झाली। आपण सध्या उत्तर सोलापूर तालुक्यातील तेलगाव या ठिकाणी आहोत। आपण या ठिकाणी परिस्थिती पाहू शकतो। खरं तर तेलगावचा हा गावाचा बाहेरचा भाग आहे। नागरिकांनी गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं कसबसा आपला जीव वाचवत या ठिकाणी आपला आसरा घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हातात ज्या मिळेल त्या वस्तू घेऊन नागरिक या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात धान्य असेल, पशुधन असेल, याचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। याचा मोठा इतिहासात पहिल्यांदाच अशा पद्धतीचा महापूर आलेला आहे। आणि याच्यामुळं जे ग्रामस्थ आहेत मेटाकुटीला आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। अंध, अपंग असतील, आजारी असतील, अशा अनेक लोकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो अनेक चुली या पत्र्याच्या शेडमध्ये पेटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही ग्रामस्थ भगिनी देखील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकी काय या ठिकाणी परिस्थिती होती आणि काय परिस्थितीचा सामना त्यांना करावा लागतोय। ताई, काय सांगाल, काय परिस्थिती आहे आता सध्याला? सांगायचं झालं तर आमच्या जवळ खायला अन्न पण नाही आहे, कपडे नेसायला नाही। आम्ही आहे त्याच्या जीव वाचवण्याचा प्रयत्न केलाय। फक्त कपडे घेऊन आम्ही घराच्या बाहेर पडले, कागदपत्र। आता आम्हाला चहा करून पिण्यासाठी सुद्धा ते कप सुद्धा राहिले नाही, एवढं वाहून गेले। शेतात गेले तर माती सुद्धा राहिली नाही। पीक तर गेलेच गेलं, पण मातीचा थर सुद्धा वाहून गेलाय। अक्षरशः असे कधीच झालं नाही, ही पहिली वेळ आहे। आणि आता असं बघून वाटायला लागले ती काय करावं तेच काय कळे नाही, काय सांगावं असं काय कळे नाही। एवढंच आम्हाला सरकारला विनंती आहे की प्रत्येक माणसाला, प्रत्येक सरसगट तुम्ही दुष्काळ निधी किंवा ओला दुष्काळ जाहीर करावा आणि काय असेल ती मदत करावी। घरातला संसार उपयोगी सगळ्या वस्तू सगळ्या पाण्यात गेले। चटणी, मीठ, तेल काय असं राहिलंच नाही। काय खावं तेच काय नाही। फक्त काहीतरी कोणाची तर मदत आली तेवढंच आम्ही खातोय आणि पाणी ते आणलेलं तेवढंच पितो।